आमचा उद्देश हेच आहे, राजकारणातून समाजकारण करायचं. तर आम्ही जेही करणार आहोत त्या बाबा श्यामजीच्या मंदिरासाठी करणार आहोत, आम्ही आमच्या धर्मासाठी करणार आहोत, आम्ही सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालणार आहोत. त्यासाठी आम्ही हे सध्या, आणि लोकांनी या अफवेवर बळी पडू नये. काही लोक आहे तिथले माझ्यावर जे प्रेम करणारे लोक आहे ते अफवा पसरवत आहे आत्ताही, मी परत जाणार आहे, मी परत जाणार आहे. पण मी जे पत्र दिलं होतं भाऊंना, ते या पत्रात मी स्पष्ट लिहिलं होतं की मी आता नोकरी करण्यात इच्छुक नाही, पण मी कार्यकर्ता म्हणून राहण्याची माझी इच्छा आहे. त्यानंतरही आज 20 दिवस झाले आमदार साहेबांनी मला फोन नाही केला. त्याच्यामुळं आता जाण्याचा प्रश्न उरतच नाही. सगळे दरवाजे त्यांनी बंद केलेले आहे. माझ्यासाठी सगळे दरवाजे बंद आहे. मी पण दरवाजाले त्यांनी आतून लावली तर मी बाहेरून कडी लावलेली आहे, आणि त्याची चाबी मी रामाळा तलावामध्ये फेकून दिलेली आहे. त्याच्यामुळे मला आता जायचंच नाही. ललित कासट खरं तर अत्यंत अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्व आहे. तर त्यांना मला प्रश्न आहे की राजकारणात एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीने राजकारण सोडून स्वतंत्रपणे राजकारणात उडी घ्यायचा निश्चय का केला? स्वतंत्रपणे नव्हता केला, आणि पक्षासोबतच लढायची इच्छा होती मॅडम. स्वतंत्रपणे याच्यासाठी केलं की जेव्हा मी बघितलं, आम्ही त्या एनडी हॉटेलमध्ये तिकीट मागायला सुद्धा गेलो नाही, आणि जेव्हा इथं गर्द्या सुरू होत्या तेव्हा काही रडत आहे, जे आपण चित्र पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं, भारतीय जनता पार्टीच नाही, ते सेम चित्र काँग्रेसमध्ये पण होतं, ते सेम चित्र शिवसेनेमध्ये पण होतं, ते सेम चित्र प्रत्येक राजकीय पक्षात होतं. त्याच्यामुळं माझा हा पक्षावरचा जो विश्वास आहे ना, तो उडालेला आहे. पक्ष हा एकनिष्ठ स्वतःच राहिला नाहीये. तो कार्यकर्त्याकडनं पक्षांनी कशी अपेक्षा करावं एकनिष्ठ राहावं? पक्षाला माहित आहे का इलेक्शन येणार आहे. पक्षांनी पहिलेच जे फॉर्म भरून घेतले, 500, 550, 600 फॉर्म भरून घेतले, 300-400 काँग्रेसने भरून घेतले. त्यांनी पक्षांनी अगर कार्यकर्त्यांना समजून सांगितलं असतं की बाबा तुमच्या क्षमता आहे, तुमचं समाजकार्य चांगलं आहे, तर तुम्ही इलेक्शन लढा. पक्ष इंटरव्ह्यू घेत आहे 500-600 लोकांचं, जिथं ज्यांचं काहीच नाही आहे त्यांना असं वाटत आहे का बा पक्ष 5 लाख रुपये देते, 10 लाख रुपये इलेक्शन लढा देते. त्याच्यामुळं काही लोकांनी फॉर्म भरले, आणि आम्हाला इलेक्शन लढायचं होतं, पण आम्हाला तिकीट देणार नाही हे माहीत असल्यामुळं आम्ही आमचा रस्ता पकडलेला होता की आम्हाला अपक्ष लढायचं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच एकच दिवस मी बॅनरवर फोटो जेव्हा लावले मेसेजचे, त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह टाकलं होतं. मी लगेच दुसऱ्या दिवशी ते उचललं. आमची एक संस्था होती यशस्वी सोशल फाउंडेशनचं, त्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करणं सुरू केलं. त्याच्यामुळं मला पक्षाच्या कोणी म्हणूच नाही की एकनिष्ठ आहोत म्हणून, आम्ही कोणीही सध्या एकनिष्ठ नाही आहे पक्षाशी. हे बोलणं आम्ही एकनिष्ठ 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 असते तुम्ही एकनिष्ठ म्हणून जे काम करत आहे त्या लोकांना तिकीट दिल्या असत्या. तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देताय, कुठलाही पक्ष असो, भाजप असो, काँग्रेस असो, कोणी असो. आमच्या प्रभागात तर काँग्रेसनं मागच्या वेळेसचे जेवढे सगळे उमेदवार आहेत पूर्णच्या पूर्ण उमेदवार बदलून टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसनं फक्त एक दीपक जयस्वाल ठेवले, पूर्ण उमेदवार बदलून टाकले. मग तुम्ही कसं म्हणाल की पक्षाची एकनिष्ठ राहा?